हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात पुढचा हप्ता नेमका कधी येणार, तारीख ठरली आहे का? सरकारकडून मोठी अपडेट आली आहे का? आणि काही जणांचे पैसे का अडकले आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण आणि अधिकृत माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्हाला अशा सरकारी योजना, ताज्या बातम्या आणि अचूक अपडेट सर्वात आधी पाहायचं असतील तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा, कारण इथे मिळेल ते फक्त खात्रीशीर माहिती। नमस्कार मित्रांनो, मी आहे उमेश आणि तुम्ही पाहतात आपलं न्यूज चॅनल, जिथे आपण सरकारी योजना, सरकारचे निर्णय आणि जनतेसाठी महत्त्वाच्या बातम्या अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो। आजचा विषय आहे महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। ही योजना जाहीर केली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने। लाडकी बहीण योजना काय आहे? लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी सुरू केलेली आर्थिक मदत योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी द्वारे पद्धतीने जमा केली जाते। या योजनेचा उद्देश काय? महिलांना आर्थिक आधार देणे, घरगुती खर्चात थोडी मदत करणे, महागाईतील थोडा दिलासा देणे, महिलांचे आर्थिक स्वावलंबन देणे। सध्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात। काही वेळा 2 महिन्यांचा हप्ता एकत्रित जमा केला जातो। आता मुख्य प्रश्न, पुढचा हप्ता कधी मिळणार? सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पुढचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला येणार? सामान्यतः सरकार दर महिन्याच्या मधल्या किंवा शेवटच्या आठवड्यात रक्कम जमा करते, पण काही वेळा बँकिंग प्रोसेस, आधार लिंक नसणे, डीबीटी व्हेरिफिकेशन, निवडणूक आचारसंहिता यामुळे उशीर होऊ शकतो। काही जणांचे पैसे का अडकले? अनेक महिलांचे पैसे अडकले आहेत, त्यामागचे कारणे असतात: आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसणे, बँक खाते निष्क्रिय असणे, चुकीची माहिती भरलेली असणे, डुप्लिकेट अर्ज। पैसे अडकले तर काय करावे? तुमचे बँक खाते सक्रिय आहे का ते तपासा, आधार लिंक आहे का तपासा, ग्रामपंचायत, महापालिका कार्यालयात संपर्क करा, अधिकृत वेबसाईटवर स्टेटस तपासा। पैसे खात्यात आले का कसे तपासायचे? बँकेचा SMS, ATM मिनी स्टेटमेंट, बँक पासबुक अपडेट, मोबाईल बँकिंग ॲप। सरकारकडून मोठी घोषणा होणार आहे का? सध्या चर्चेत आहे की आगामी काळात रक्कम वाढण्याचा विचार केला जाऊ शकतो। तर जसा निर्णय झाला तसा सर्वात आधी आमच्या न्यूज चॅनलवर तुम्हाला माहिती देण्यात येईल। लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिक मदत नाही, तर राज्यातील लाखो महिलांचा आधार आहे। तर घर चालवताना, मुलांच्या शिक्षणासाठी, औषधांसाठी ही रक्कम खूप महत्त्वाची असते। जर तुम्हाला योजनेचा लाभ मिळत असेल तर कमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहा, आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा।